आपत्ती व्यवस्थापन समितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आलं। मात्र एकनाथ शिंदे या समितीत नाहीत, त्यामुळे विरोधकांनी शिंदेंसह फडणवीसांवर टीका केली। एकनाथ शिंदेंवरच मोठी आपत्ती आली अशी टीका विरोधकांनी केली आहे। पाहूया। आता खऱ्या अर्थाने जर आपत्तीग्रस्त कोण असतील तर ते एकनाथ शिंदेजी आहेत। पण मी म्हणलं ना, पूर्वीसारखा भारतीय जनता पक्ष आता राहिला नाही। न्यूज अँड थ्रोची नीती सध्या आहे। विरोधकांचे एकनाथ शिंदेंवरून भाजपवर टीका करण्याचं कारण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना न मिळालेलं स्थान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या समितीमध्ये आहेत। आणखी एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मात्र यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा मात्र या समितीमध्ये समावेश आहे। मात्र उपमुख्यमंत्री शिंदेंचा समावेश नसल्यामुळे एकनाथ शिंदेंवरच आपत्ती आल्याची टीका अंधारे यांनी केली। एकनाथ शिंदेंवरच एवढी मोठी आपत्ती आलेली आहे की त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं हे त्यांना समजत नाहीये। आणि त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये उदय सामंतांसारखा त्यांचा शिलेदार साथ दिल असं वाटलं होतं, पण तोही आता त्यांच्याशी बऱ्यापैकी बैमानी करून आता तो देवेंद्र फडणवीसांकडे सरकत चाललेला आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने जर आपत्तीग्रस्त कोण असतील तर ते एकनाथ शिंदेजी आहेत आणि त्यांच्यावरच्या आपत्तीचं निवारण अमित शाह यावेळेला करू शकतील असं वाटत नाही। आरोग्य मंत्री म्हणून आमचे प्रकाश आबिटकर आहेतच ना, म्हणजे असं नाही आहे की शिवसेनेला कुठेतरी डावललंय वगैरे, असं काही त्या ठिकाणी नाही। काही ज्या गोष्टी असतात त्या अचानकपणे अशा काही जाणून बुजून कोणी काही टाकत नाहीत। त्यामध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असतील, परंतु ते तिघेही आमचे प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा पवार। त्यामुळे योग्यपणे ते तिघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये जे काही झालं असेल ते झालं असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र मॅन्युफॅक्चर बातम्या असल्याचं म्हटलं। कसं होणार आहे, काय कोण कसं बघणार आहे, काहीतरी तुम्ही नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या। विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सरकारचेच मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रिया मात्र मजेशीर आहेत। शेवटी आपत्ती येऊ नये हा पहिला मुद्दा आहे, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य वाढवले जाऊ शकतात असं भुजबळ म्हणाले। तर शिंदेना मुद्दाम बाहेर ठेवून अशी आपत्ती कधीही सरकार ओढवून घेणार नाही असं मुनगंटीवार म्हणाले। मला त्याचा काय अभ्यास नाही आहे जास्त, काय त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय उत्तर देऊ। काय अडचण असेल तर बघतील, काय असेल ते मुख्यमंत्री जे आहे त्याचा विचार करतील। वाढवू पण शकतात, मेंबर वाढवायचे असतील। शेवटी काय आपत्ती येऊ नये हा पहिला मुद्दा, आणि आपत्ती आली तर त्याचं निवारण ताबडतोब करता आलं पाहिजे। म्हणून ते आपत्ती व्यवस्थापन आहे, आणि आपत्ती या व्यवस्थापनाचे धडे आम्ही आज किती वर्ष, 30 वर्ष घेतो आहोत। आपत्ती व्यवस्थापनाच्या मध्ये कदाचित ते वित्तमंत्री म्हणून असतील। जर उपमुख्यमंत्री हे वित्तमंत्री नसते तर तेही यामध्ये त्यांचा समावेश नसता। पण अजितदादांचा समावेश आणि एकनाथ शिंदेना डावलला, याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट आहे? नाही, मला निश्चितपणे वाटतं की असं कधीही होणार नाही, आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशी आपत्ती सरकार स्वतःहून कदापिही ओढवून घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचे 2 निर्णय सध्या चर्चेत आहेत। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना हा झटका मानला जातो। आता आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अजित पवार यांना स्थान देण्यात आलं, मात्र शिंदेंचा समावेश नाही। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी सुद्धा यावरून भाजपवर निशाणा साधला। भाजपची यूज अँड थ्रोची रणनीती असल्याचं महाजन म्हणाले। हे पहा, आता त्यांनी काय करावं, कुणाला काढावं, कुणाला जवळ घ्यावं, भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे। पण मी म्हणलं ना, पूर्वीसारखा भारतीय जनता पक्ष आता राहिला नाही। यूज अँड थ्रोची नीती सध्या आहे। त्यांनी शिंदेंना जवळ करा, अजित पवारला जवळ करावं न करावं
आता भाजप भ्रष्टाचारी लोकांना आपल्यात घेऊन पावन करायचं, तसं कालपर्यंत अपवित्र असणारे हे लोक सगळे पवित्र झालेत, गंगेत न्हावून निघालेत. मला अजून तरी अजित पवार हे कुंभमेळ्याला कसे गेले नाहीत ह्याचं आश्चर्य वाटतंय. एखादी आपत्ती अर्थात पूर, भूकंप, दुष्काळ यासारखी परिस्थिती आल्यास तात्काळ मदत पोहोचवण्याचं काम आपत्ती व्यवस्थापनामधून केलं जातं. मुंबईतल्या जुलै 2005 मधल्या पुरानंतर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नगरविकास मंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते. सध्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत, पण त्यांनाच या समितीमधून डावलण्यात आलं. महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादीमधून एक उपमुख्यमंत्री आहे, पण आपत्ती व्यवस्थापनात अजित पवारांना स्थान मात्र शिंदेंना वगळलं. त्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.